and madam, I am really thankful for giving me an opportunity to share my thoughts on the incident which is shame on humanity. हो मॅडम, ह्युमॅनिटी वगैरे आम्ही भाषणात खूप बोलतो. आवडा लवकर आम्हाला, वेळ झालेला आहे. Exactly. I would appreciate if I am taken seriously. Just because I have raised this issue, I have been asked to leave the country within 24 hours. मॅडम, मला कौतुक वाटते की एवढ्या लहान वयात सुद्धा तुम्ही समाजासाठी जागृत आहात. परंतु या केसमध्ये तसा काही अर्थ नाहीये. आमच्या पोलिसांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. तुम्ही असं करा, एकदा मुंबई बघा, मग तुम्हाला कळेल. 24 तास आहेत तुमच्याकडे, जरा फिरून घ्या. Sir, you are going by the police and the leader. अरे मॅडम, you know no madam, we care. You go, we do not worry, we worry. Nothing to worry. A woman was raped, paraded naked. Her family was brutally killed, and you saying nothing to worry? I'm really surprised. How do you claim to be a part of a country which does not stand for its own people? आम्ही बघू आमच्या देशाचं, आणि बाकी काय काम असेल तर आमचं काट ठेवा. अरे काय म्हणते जरा बोला 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 बोला. अरे काय चालू आहे? Please let us speak and complete. And guys, let's be polite, please. Gentlemen, if you're not interested, I'll take it to the international media and I know how to tackle it. सर, ही बाई इंटेन्शनली काय बोलत आहे? हे मला वाटतं की फॉरेनचं प्रकरण आहे. हे जरा समजून घ्या ना, भेटून घ्या. ओके मॅडम, टेल अस नाव व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव टू से. I think this film will speak more than my words. वेदमंत्रांनी उडविली ज्यांच्या घराची छप्परे, त्यांच्याच माती मारलेली जातात येथे खापरे. येथील वस्ती अशी आहे जोरांची खरी, साध्या सवालाला प्राणांच्या शस्त्र देती उत्तरे. चला भाऊ, इथं थांबून काय होणार आहे? चला घराकडं. कुठे माय घर? ते तर इथं जोडून राहिलं. जा तुम्ही. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. अबे काऊन चिल्ला होता बे? अबे सांग ना. तलवार घेऊन मारायला येऊन राहिले साहेब. तलवार घेऊन मारायला येऊन राहिले. अबे पैजाडा, पाय सोड मा. नाही साहेब, मला मारतील साहेब ते. अबे पाय तर सोड मा. तवा वाजवेल ना बे तुला. पहा साहेब, मारतील. तू चुप राह. मी पाहायचं कोण आहे ते. एक काम कर, हे घोंगड घे आणि बस त्या कोणत्यात. मी पाहतो कोण आहे ते. हा कोण आहे तिकडे? हा कोण आहे? अबे काढ दे घोंगडा. पडदा लमच्या पेली में चालली तुला. अबे इकडे बे. लय सांगत होतो तुम्हाला गाले, दुश्मनी नको घेऊ. आली ना माती. हा बोलून जा सगळं. हे सगळं तुझ्या कर्मात लिहिलं होतं, तेच झालं पाय.
घे रे पिऊन घे अबे घे रे पिऊन घे ताकद येते घे काल सकाळी पिऊन राहिलास काय का आता तुही उलटी झाली जाय ना घरी जाय का चुप का गेला आखरीचा कवळ्या मा डोक्यात मुंग्या गेल्यासारखं वाटते रे अरे हट अरे एवढ्याने तू हे काय होतंय का आ? अरे खाऊन पिऊन भाकर तुकडा गिळून नुसतं निजाचच आहे ना मला देणार बे कवळ्या थोडीशी अरे हट दे रे दे ना अरे बापरे आपत आली रे अरे बापरे चला अरे चल बे अरे कुसब्या चल निघायचं अरे लाज नाही वाटत हा? माई गिलास पेऊन पेऊन आतड्याच्या चोथड्या होऊन चालल्या तरी ढोसणं सुरूच. अवा पेऊ द्यावा ताकद येते कायची ताकद येते आ काय रे रवींद्र्या मनाई नाही करताय तुले बापाले आई ते काय माय ऐकताय वय मांगच डॉक्टरने सांगलं ना एक घोट दारूची प्यायची नाही पुन्हा मला घरामध्ये दारूची शिशी दिसली नाही पाहिजे सांगून ठेवते. काय ना सांगाव तरी डोक्यात जात नाही. मी बापूला म्हणाले होते पिऊ नका तरी पण त्या कळू काका सोबत बसलेच पियायला. पेऊन पेऊन लोक सडून मराले लागले. गावात नुसती नावाले दारूबंदी पेण्याची चटक जात नाही पोलीस दारूबंदी करत नाही. खिटकून घे बापूलाल आता मलाच काहीतरी करावं लागेल. हे रवी ऐक सांभाळून जा काल शेजारच्या चंपीनं लय मोठा साप पाहिलाय म्हणे तिकडं. असं तू बी कॉलेजला सांभाळून जा ते टोळकं तिथं उभंच असल तू ही वाट पाहत. मी नाही घाबरत त्याले. ए आई निघते मी. हा सांभाळून जा पुरी. हो हा रात्री उतरली नाही वाटत अजून. आओ उठा ना आओ उठा ना रात्री उतरली नाही वाटत अजून. थांबा पाणी टाकूनच उतरवते आता. काहीतरी करायलाच पाहिजे नाहीतर या हातभट्ट्या संसाराची राख केल्याशिवाय राहणार नाही. आज पावतं गावातली इकडची म्हण नाही तर तिकडची साखरती सवरती माणसं त्या भुजंगाच्या हातबटीची पेऊन पेऊन बेली आणि जे जिथं हाय त्याच्या हाडाच्या काड्या झाल्यात. सरकारनं गावात दारूबंदी केली पण पोलिसाची हिंमत होत नाही त्या भट्ट्या बंद करायची. तू तर गेली होती ना तालुक्याला रिपोर्ट करायला. पैसे किती रिपोर्ट केल्या पैशालीच्या हाताने किती चिठ्ठ्या लिहून घेतल्या काय ना. आज नवरे पेतात उद्या पोरायला व्यसन लागेल. उद्या मारत्याचं तर आतडच पटलं बाई. हा रातच्यानं ठोठो बोंबलते. अहो आज मारत्या बोंबलते उद्या सारं गाव बोंबलल. ते काय नाही चला माया संग. पण कुठं चाल म्हणतास. भट्टीवर. त्याने काय होईन. जे आज पावतं नाही झालं ते होईन. चल वो पार्वते चल सारखे उसरा तेळ आण काठ्या चला माया संग. झाले युद्ध सुरू आता माझे आणि या जगाचे. झाले युद्ध सुरू आता माझे आणि या जगाचे. पल्ला आहे लांब फार आणि दिसा अंधाराचे. काय रे मस्त्या लोकायला हे जहर पाजून पाजून गावाचं मशान करायला निघाला. ए जा आपलं काम कर. ए मुर्द्या बट्टीतच टाकीन तुले तुझ्या. सुजाते पाय कसे फाटते जमे असंच त्या मुर्द्यांच्या आतडे फाटत असत. ए म्हाताऱ्या
पुन्हाच नी दारू काढलास ना तर आम्ही बाया तुला सोडणार नाही सांगून ठेवते. चला हो तोडाई भट्टी मस्ती तरी तुले तू हिम्मत गजली माझ्या भट्टीकडे याची गावात लीडर समजतेस. येईल अजून येईल जवळ तू भट्टी बंद करत नाही तोवर येईल. काय झालं वैशे? तुकडे करून टाकीन तिकडे जर परत पाऊल टाकलंस ना दादा तुझ्या बापाचा माल आहे. तोंडाले लगाम घाल भुजंग्या नाही तर इथंच चिरी तुले. तोडतो तुले चुप राह. आज जाय तू आज जा घरात जा. चलबी चढली तुले चलबी चढली तुले माझ्या घरी वाला होते तू. तिकडे आलीस ना घराची पट्टी करून टाकीन मी. समजावले समजावतो बाबा. आई आपण त्याची पोलीस कंप्लेंटच करू. चुप राह. मरायचं आहे का? चाल चौकीत. जा तुम्हीच मी नाही येत. आई मी येतो तू या संग. आई मी पण येतो. चला काही करत डोक्षाने त्रास असू जाते. ऐकवा मायावालं तुझा ते ऐक ना. हा बोला काय काम काढलं इकडं? साहेब त्या दारूवाल्या भुजंग्यानं आम्हाला मारायची धमकी दिली. आम्हाला त्याची कंप्लेंट करायची आहे. आणि मग तू काऊन गेली होती त्या भट्टीवर महाजनकी कराले? तो सांगतो का तुम्हाला या प्या प्या हा? चांगलाच कायदा हातात घ्यायला निघाली बाई तू. तुम्हीच कायदा खुटीवर टांगून बसले ना. उघड्या डोळ्याने सगळं पाहून आंधळ्याचं सोंग घेतो तुमचा कायदा. साहेब तुम्ही आमची कंप्लेंट घेणार आहात की नाही? घेतो कंप्लेंट घेतो पण त्याच्या आधी तुम्हाला पण आतमध्ये टाकावं लागेल ना. नाही कायदा तर तुम्ही लोकांनी हातात घेतलास ना. हा? जा इथून घरी जाऊन भाकरी धापा. चला जा. कोण पाहतो बंद करा होत्या का? चाल दादा. त्याच वक्ती तुम्ही काही केलं असतं तर. हे पाय बाबूलाल तसं काही नसते. जे व्हायचं तेच होते. माझा सल्ला ऐक. हे लोक तुले बी जित्ता जोडणार नाही. तू हे गाव सोडून दूर चालला जाय. एक काम कर. हे घोंगडं घेऊन लपून बस मागासारखा. मी पाहतो कोण आहे ते. कोण आहे बे? साहेब अहो बाबूला आला का इकडं? सगळीकडे पाहून आलो त्याने. बाबूला हे बाय बाबूलाल ह्या सगळ्याले हेच कारणीभूत आहे. याच्या फंद्यात पडू नको. मी आधी तुम्हाला हेच सांगत होतो. चला भाऊजी चला. बरं झालं साला गावातलं पाप गेलं. साल्याना खूप चरबी चढली होती. अबे तो वाचला ना पोलीस पाटील आणि बाबूलाल. किती दिवस वाचतील? सापडतीलच साले. कवा ना कवा तरी येतीलच ना गावात. भाऊजी चहा घेऊ. आले हे इथं इकडेच. बरोबर. भाऊ चहा द्या ना जरा.
ठीक आहे, तुम्ही गावच्या पोलीस चौकीत FIR केलाय ना? हो केला ना, FIR तर दाखल केला साहेब आम्ही. हो पण सर्व अजून मोकळाच फिरून राहिले ना. हो रातच्या तर हमला झाला ना आमच्यावर. कसे बसे वाचून साहेब आलो आम्ही इथपर्यंत साहेब. साहेब न्याय द्या साहेब, न्याय द्या साहेब, न्याय द्या गरीबाला साहेब, न्याय द्या, न्याय द्या साहेब. देऊ तुम्हाला न्याय देऊ. इन्स्पेक्टर काळे, तुम्ही इमिजिएट. हे बघा तुम्ही जरा बाहेर बसा. हवालदार, त्यांना जरा चाय पाणी नाश्ता वगैरे बघा. बसा, बाहेर बसा. हे बघा इन्स्पेक्टर काळे, यांची तुम्ही जी काही तक्रार नोंदवून घेतलेली आहे ना, त्यावर त्वरित कारवाई करा. पोलीस फोर्स पाठवा. देशपांडे सर, हो देशपांडे सर, पहा ना, यायला बी मारलं, मला बी मारलं. काय म्हणता? अहो बंडू पाटलाच्या माणसानं अहो यायचा तर पुरा परिवारच खतम केला ना त्यानं. अरे बापरे, तुम्ही सांगा मला काय झालं, काय झालं ते सांग. घेऊन घ्या. बोल बोल. आमच्यावर हल्ला केला ना त्यानं. हो, आणि तू पण सांग खरं. काहीच करून नाही राहिली ना साहेब. हे बोलव रे त्यांना. हो चला, हो चला, नक्कीच. काय पाणी बोलवले तुम्हाला, चला. हो हो, मी बघतो. बापरे, काय चाललंय या देशात. हॉरिबल, हॉरिबल. देशाला काळीमा फासणारी व देशाची मान शर्मेने खाली घालणारी अत्यंत क्रूर घटना भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या छोट्याशा गावात घडली. एकाच कुटुंबात आई व 18 वर्षीय तरुण मुलीवर अमानुषपणे आधी बलात्कार करून 2 तरुण मुलांसहित निर्गुण हत्या करण्यात आली. खैरलांजीच्या गरीब बाबूलाल परसमानी या परिवारावर हा आघात कोसळला असून परिवारातील एकमेव पुरुष सदस्य केवळ दैवयोगाने या अमानुष घटनेतून बचावला. याबाबत यानं सांगितलं काय आणि यांनी केलं काय? भारताने ट्रायंग्युलर सिरीज जिंकली. देशभर नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार आमदार साहेब, या बसा. अरे हवालदार, या सांग साहेबांना. अरे चहा बियाचं राहू दे साहेब. अख्खी पोलीस फोर्स तुम्ही पाठवली खैरलांजीत. मग काय करणार काय? नाही, क्रौर्याची शेवटची सीमा सुद्धा पार केली या लोकांनी. सीमा तर नाईलाज म्हणून पार करावी लागली. किती दिवस खरूज अंगावर गावकरी सडवणार साहेब. साहेब एका लाकडाला उधरी कशी पोखरून टाकते, सडवून टाकते, तेच लोक साहेब ते करत होते. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? साहेब ते लोक दारू भट्ट्या चालवायचे, नक्षलवाद्यांना दारू पण पोचवायचे. ती बाई दिवसा ढवळ्या कमरेत हात घालून परपुरुषासोबत चाळे करत फिरत होती. काय ऐकलं रे आपण? मने भाऊ. आणि ती पोरगी कॉलेजच्या नावानं यार दोस्त आणून खुले आम धंदा करत होती. गावातल्या तरुण मुलांना नादी लावत होती. मुलींना घराच्या बाहेर पडायची सोय राहिली नव्हती साहेब. नरक यातना भोगत होते गाववाले साहेब. किती दिवस सहन करणार? सुटका करून टाकली गाववाल्यांनी साहेब, सुटका करून टाकली. मोठं पुण्य काम केलं त्या बहादरांनी. जे पोलिसांचं काम होतं
ते गावकऱ्याने करून नायनाट केला महारोगाचा साहेब. हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण तुम्हीच सांगा, कायदा कानून पाळायचा का नाही? पाळला ना साहेब. जे काम कायद्यानं पोलिसाने करायचं होतं ते काम गावकऱ्यांनी केलं. गावानी केलेलं काम हे सामूहिक पुण्यकर्म आहे. तेव्हा एवढीच विनंती करतो साहेब, हे काम एकट्या दुकट्याने केलेलं नाहीये. म्हणून तुम्हाला जबाबदार धरायचं असेल तर सगळ्या गावाला धरा साहेब. निघतो. चला रे. नक्षलवाद्यांशी संबंध परसमांगी परिवाराचा? साहेब, तद्दन खोटा अहवाल पाठवलाय तुमच्या डिपार्टमेंटने. उपाशी तापाशी राहणारे ते कुटुंब, अर्धी भाकर खाऊन जगणारे कुटुंब ते. त्यांनी मुलांच्या हातात बंदूकच दिल्या असता साहेब. पुस्तकं कशाला दिली असती? कशाला शाळा शिकवली असती मुलांना? नक्षलवाद्यांशी त्यांचा खरंच संबंध असता तर त्या निरपराध लोकांचा बळी गेला असता का? साहेब, मी दौरा करून आलो त्या गावाचा. शाळा कॉलेजात जाऊन शिक्षण घेणारं एकमेव घर त्यांचं. त्या मुलांचं स्वप्न होतं शिकून सवरून मोठं व्हायचं, त्या गावचं भलं करायचं. ती मुलगी जी कलेक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून या भाबड्या आशेवर जगत होती की तिच्याही गावचे लोक कधीतरी सुधारतील, माणसाला माणसांचा दर्जा देतील. साहेब साहेब, खूप हाल करून आणि नाना तऱ्हेचे शारीरिक जुलूम करून त्या निर्दोष लोकांना मारण्यात आला आहे. क्रूरतेची परिसीमा पार झाली. साहेब, पोलिसांचं निपक्षपणे चौकशी न करण्याचं भयानक वास्तव दिसून येत आहे. कारण तेथील प्रतिष्ठित पुढारी त्यांच्याशी संगमत करून या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य बाब दडपून भ्रामक बाबी जगासमोर मांडण्यात येत आहे. म्हणून साहेब, आपणास नम्र विनंती आहे की जनक शोभ उसळून त्याचं रूपांतर एखाद्या वणव्यात होण्याआधी आपण या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवावा, जेणेकरून सत्य जगासमोर येईल आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल. साहेब, अतिशय निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत आणि त्यासाठी आपण त्याची सीबीआय चौकशी ही नेमावीच अशी आपणाला विनंती आहे. साहेब, माझ्या जीवनातली सर्वात क्रूर घटना आहे. या क्रूर घटनेची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती. आपण सीबीआई चौकशी नेमावी अशी आपल्याला विनंती आहे साहेब. इस शर्मनाक घटना का परिणाम पूरे देश में होने वाला है, इसलिए इसकी सीबीआई इंक्वायरी होनी ही चाहिए. हो साहेब, झालीच पाहिजे. ठीक आहे, या संपूर्ण प्रकरणाची मी सखोल चौकशी करतो. आपल्याला आश्वासन देतो की कोणत्याही गुन्हेगाराला माफ केलं जाणार नाही आणि ज्या निष्पाप जीवांचा बळी गेला त्या सर्वांना मरणोपरांत न्याय मिळवून देण्याचं मी आश्वासन देतो. आणि वेळेप्रसंगी हे प्रकरण सीबीआय कडे देखील आम्ही सोपवू. धन्यवाद. नमस्कार. झाली असेल पूजा पाटील तर चला. साहेब, मला- अहो, मला चला तुम्ही- चला चला. साहेब, झालं काय? नंतर सांगतो. चाल आधी. सांगा ना काय झालं ते. चाल. हा, पूर्ण नाव बाबूलाल सुभापुरस मांगे. अरे सर. हा सर. हा, बाबूलाल काय नक्षलवाद्यांशी संबंध आहेत तुमचे, खरंय ना? हो साहेब. अवैध दारू विकायचे तुम्ही लोक. तुम्ही तर काय बी आरोप लावून राहिले. कोण तुम्ही? पोलीस पाटील हाव ना मी, सावर बेडेगावचा दादासाहेब गणवीर. इथं काय करायला आला? हो, ते सुजाताबाई बहीण होती ना,
अच्छा, सक्की बहीण होती. मानलेली होती. ऐकलंस का? मानलेली. हा, म्हणून फुल्याम फिरवत होता तिला मागे बसवून. अरे देशमुख, काय म्हणतात रे त्याला? दिन में भैया. हा? दिन में भैया, रात में सैया. हा? बस करा साहेब, मेल्यावर तिला मान नका करू माझ्या बायकोचा. का झोमणार आहे माझा प्रश्न? रिपोर्ट हाय माझ्याकडं. तुझ्या पोरीनं तर साऱ्या गावाला वेळ लावलाय. खोटं आहे साहेब सगळं. फालतू घेतला आमच्या खोट आहे, मग खरं काय आहे? नाही नाही, ते आरोप करू नका साहेब. आमचा मुळका तळका संसार सुखानं चालला होता. दिवसभर शेतात काम करून रात्री आनंदाने भाकर तुकडा खाऊन गुजराण करत होता आम्ही. खाल्लं नाही, जोर नाही लेकाच्या अंगात. ओ पहिले स्वतःच्या अंगात किती ताकद आहे ते पा, मग माझ्या लेकराला नाव ठेवा. हा, या पाणी प्या. मी वखार हाकते. जमलो बाबा. भा बाजूले द्या इकडे. चांगलं काम करा रे माझ्या बाळानो. चला रे लेकरानो, चला. ए आई, हा बोल. आज संध्याकाळी कमळा काकूच्या पुरीचं लग्न आहे ना? अरे हो रे, विसरलीच होते मी. फोनाला पकडा. 4च्या गाडीने जाऊ आहे सगळे. वय बिचारी कमळी आता एकटीच राहील. ए आई, काय हो? काय केलं जेवायला? वांग्याचा रस्सा भाकर केलीये. जा जा जेवून घे. नाही नको, आपण सगळे एकत्र जेवू. बर. आई, हा आज रेखाच्या लग्नात तू ती काठपात्राची साडी घालू का? घाल ग बाई. आता माया बरोबरशी झालीस ना तू. लवकरच आता तुझे हात बी पिवळे करायला लागतील म्हणे. काय नाही तू पण. मी म्हणतो दोन्ही पोराचं एकाच मांडो टाकू उरकू. म्हणजे एक गेली तर दुसरी येईल तो या कामाले. मला इतक्या लवकर नाही लग्न करायचं. मला शिकून कलेक्टर व्हायचं आणि पांढऱ्या कार मध्ये तुम्हाला सर्वाला घेऊन बसायचंय. बसलो नाही, अभ्यासात लय हुशार आहेस. माई बी हीच इच्छा आहे पोरी. चला आता सगळे भाकर खाऊन घेऊ. परत लग्नाला जायची तयारी करायची आहे ना. चला चला चला. हा हा चल देखो. चला रे चला. वर पक्षास विनंती आहे की त्यांनी कृपा करून स्टेजवर यावे. वर पक्षास विनंती आहे की त्यांनी कृपा करून स्टेजवर यावं. काऊन बाप्पा 3-4 वेळा बोलावणं पाठवूनही येऊन नाही राहिले. लग्नाची वेळ निघून चालली. सगळे जण वाट पाहायला लागलेत. तुमच्यामुळं तुम्ही मला इथं वाट पाहायला लावतात. आमचं काय चुकलं बाप्पा? चुकलं माझंच. अहो तुमच्यावर भरोसा ठेवून लग्नाला होकार दिला आणि आता तुम्ही येण्याचं सोंग करताय. अहो ठरल्याप्रमाणे 50,000 रुपये द्यायचं विसरूनच गेलेलं दिसता. देऊ यंदा पीक पाणी नाही. अहो काहीतरी सोय करीनच बाप्पा. आता पहिले माळ घालून घ्या. काऊन असं करू राहिल्या? 3-3दा बोलावणं धाडलं ना तुम्हाला त्यानं. यायला नको का तुम्हाला? आपला काय संबंध आमच्यामध्ये बोलायचा? ते आमचं आम्ही बघून घेऊ. या गावचा पोलीस पाटील या नात्यानं मी तुमच्याशी बोलत आहो. अहो तुम्ही तर शिकले सवरले आहात ना बाप्पा. सरकारी नोकरी बी यायला मग तुम्हाला माहित नाही का? अहो हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे ना. असं मग लाच घेणं पण कायद्यानं गुन्हा आहे ना. मग का मला नोकरीसाठी 50,000 रुपयांची लाच द्यावी लागली सांगा? मी सांगतो. कारण तुमच्या धम्मकच नाही, तुम्हाला विश्वासच नाही तुमच्यावर, तुमच्या शिक्षणावर. ओ बाई, तोंडानं बोलणं सोपं आहे. जरा या खेड्यातून बाहेर पडून बघा, मग कळेल तुम्हाला. सरकारी नोकरी मिळवणं तुमच्या फुक्कटच्या बडबडण्यात तर सोपं काम नाही. सरकारी नोकरीत असू सुद्धा गावातल्या मुलीशी लगीन करायला तयार झालो. याचे उपकार मानायचे सोडू. एक नोकरी काय मिळाली बुवा? उपकार करायला निघाले तुम्ही समाजावर. ज्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं तुम्हाला सगळं मिळालं, त्याच्या उपकाराची परतफेड तुम्ही हुंडा घेऊन करायला निघाले. 50,000 खिशामध्ये टाकून भगवंताच्या आणि बाबासाहेबाच्या फोटो पुढे बसून
त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा कोणत्या तोंडानं घेणार तुम्ही? मग सोंग तरी करू नका. त्याच्या फोटोला साक्षी ठेवून लग्न करायचे. तुमच्या येणाऱ्या लेकरांना काय सांगणार तुम्ही? काय आदर्श ठेवणार तुम्ही समाजापुढं? तुम्हाला बी ओरबाडणारे भेटतीलच ना. मग काय करणार तेव्हा तुम्ही? एका राजकुमारानं सुख संपत्ती ऐश्वर्य सोडून लोकांच्या सुखासाठी हाडाच्या काढा केल्या. त्याचे अनुयायी म्हणणारे तुम्ही? अर्ध्या भाकरीनं पोट भरणाऱ्या लोकांच्या तोंडातून भाकर हे सकता. बस बस, चुकलो मी, क्षमा करा मला. आभारी आहे ताई. चला चला. वा, शिकल्या सवरला दिसता बाई तुम्ही. नाही नाही, माझी आई शिकलेली नाहीये. अरे वा. अहो पण एका शिकल्या सवरलेल्या माणसाला जीवनाचा धडा शिकवला नाही आहे ना. हा ना. कोण तुम्ही? हा, तुम्हाला पाहून का नाही मले माया बहिणीची आठवण झाली बुवा. बिलकुल तुमच्या माने दिसत होती माई बहीण. आता नाही राहिली ती या दुनियेत, पण आज तुमच्या रूपानं मले माई बहीण भेटली बुवा. आजपासून मी तुमचा भाऊ आहे. या भावाले काही नाव घेऊ? आहे ना, दादासाहेब गणवी, पोलीस पाटील हाव नाहीचा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. रात्रंदिवस पोरगी अभ्यासच करत राहते माय. शिकवो पुरी, तू हे समाजात मोठं नाव होईल. काय बोलली तू? काय बोलली तू? हा? नाही तोंड चालायला लागला तू मला. सौंदर्याच्या पात्यासारखी चरा करू नको. ए काढ तोंड्या, नुसतं तोंडच नाही, हात इथे हातात माहीत जरा. समजलास का? तुझा ते बंधूच्या भानगडी नको करू. तो पाटलाचा खास माणूस आहे. अहो चुप बसाव तुम्ही. आज वावरातून धुंदळ्यासारखी गाडी देतायत, उद्या घरातून देतील. आपलं पोरग चिरडलं गेलं असतं म्हणजे याच्या बापाचं काय गेलं असतं? ए सुमळे, जास्त सबर करू नको, नाहीतर हा ट्रॅक्टर तुझ्यावरून घेऊन जाईन मी. ए बाया उरावरून न्यायले काय तुझ्या बापाचं खाल्लं का रे मी ना? इळा काढतस मला मारायला. इळा काढतस. मार मले हिम्मत असेल तर मार मले. ए बाबूलाल, तू या पायजामे ठेविले, सांगून ठेविले, माया नादाला लागायचं नाही. चल निघ माया वावरातून. पुन्हा गाडीनेच काय पैदल जरी आलास ना तर मायाशी गाठ आहे, लक्षात ठेव. पाहून घे मी बाबूलाल, पाहून घेईन मी. अवस तुझा ते गावात राहायचं आहे ना आपल्याला. राहायचं आहे, पण बकरी बनून नाही. 100 वर्ष बकरी बनून जगण्यापेक्षा एक दिवस मागासारखं जगण्याला जगणं म्हणतात. हेच सांगलं ना आपल्या बाबासाहेबांना. वय आहे, मले जर दिसत असतं ना तर या एकेकाच थोबाडच दाबून धरलं असतं. होय रे माया बाळा. बाकीच्या गोण्या गोदामात ठेवल्या पाटील. राम राम पाटील. राम राम. पाय लागू पाटील. राहू दे. काऊन रे जवळ ते एवढं काऊन लाल लाल दिसून राहिला? काल रातच्याला मिरची जास्त खाल्लास का? मिरची खाल्लो नाही पाटील, सोमली आताच. म्हणजे त्या बाबुलाच्या वावरातून चाललो होतो ट्रॅक्टर घेऊन वाट काढत, तर त्याची बायको लागली चरा कराले. मला म्हणली, तुला जर माया वावरातून ट्रॅक्टर काय पैदल जर जाशील तर पाय तोडून ठेवीन. आणि आली अंगावर धावून निळा घेऊन. वा,
म्हणजे गावात कोणतरी हाय म्हणायचं बाप्पा आम्हाला टक्कर द्यायला हा? हसण्यावरी नेऊ नको पाटील. आता निकाल नाही लावला तर भारी पडल. आजपासून तिच्या शेतातनच गाड्याची ये जा करायची, समजलं का सर्वाले? बरोबर बोलले पाटील. आम्हाला पण पाहायचंय ती मिरची किती तिखट आहे ती. आईचा ब बदकाचा पुन्हा म्हणा आईचा ब विड्या आणि दारू जीव विटला माया. छातीचा पिंजरा होऊन चालला तरी फुकणं सुरूच. हा खोकला. सुजाताबाई बीबीचा नवरा कवापासून पोटाला धरून गाडबाडा लोडून राहिला. आवाज दुपारपासून ढोरासारखा बोंबलून राहिला. चला लवकर. चला चला चला. काल भट्टीवरून दारू घेऊन आले तेव्हापासून होऊनच राहिले बाप्पा. सारखं मेलो करत राहिले बाप्पा. अरे बाई, समजून नाही राहिले. आता केवढे पंचे गावात नाही डॉक्टर ना दवाखाना. चला बंडीत बांधू. चला उतरून घेऊन जाऊ तालुक्याला लवकर. चला घेऊन जाऊ. चला. हातपट्टी पण दवाखाना नाही. हे दुष्ट चक्र थांबावंच लागेल. काहीतरी करावंच लागेल. किती दिवस लोक मरत राहते. चला सरपंच कसं राहिले. सरपंच ही काहून बोलून राहिली हो? ओ सरपंच, तुमच्याच घराकडे यायला निघालो आम्ही. काहून नाही म्हणलं एवढी याद आली सरपंचाची? अहो काल रात्री भीमीचा नवरा तडफडून मेला हो. 28 फुल मट्टी मेला न मेला. त्याला मी का करू बाई? अहो सरपंच वाचला असता. गावात दवाखाना असता तर वाचला असता. हो गावात ना दवाखाना ना डॉक्टर. मग पुढं काय? ज्या भट्टीची दारू पिऊन लोक मरतात ती भट्टी आधी बंद करा आणि गावात एखादा दवाखाना किंवा डॉक्टर येईल याची सोय करा. तू तर खूपच ज्ञान शिकून राहिली बाई मला. नाही मले हुकूम देणारी तू कोण हे सांग आधी. अहो सरपंच गावच्या भल्याचीच गोष्ट करायला सांगतो ना मी, का काय वाईट सांगतो? नाही एकदम भल्याची गोष्ट सांग. मग आता एक काम कर, मी सांगतो तसं करणार का नाही? करणार ना? मग टापोटाप निघायचं ना आपापल्या घरी जा. गावाच्या बाहेर राहताना तिथं जायचं, गपचिप खायचं प्यायचं तिकडेच मरायचं. समजलं का? पाहिलं याला काय घेणं देणं नाहीये. पुढं का? ठीक आहे जातो आम्ही कलेक्टर साहेबाकडे. अरे बापरे, अबे पाकड, घाबरलो ना मी. मला भीती वाटली. अरे बा घाबरलो ना मी. कलेक्टर कडे जायची भीती दाखवते का? तर जा ना. इथं काय आली पजळ गावाले मला मी जास्त दाखवते का? जा कलेक्टर कडे जा. मोठी आली मला सांगते चांगल्या कामासाठी निघालो होतो. हे बुरी मांजर आडवी गेली. चाल बे आता नाही होत का? पाहून घ्या पाटील, थे बाबूलालची बायको खूप तोंड चालून राहिली. खूप वटवट करून राहिली. थे मला रस्त्यात अडवते ना मलाच मी जास्त दाखवून राहिली. पुन्हा धावणारच ना. तिला मालूम आहे हे सरपंच ठेला येते. याच्या मनगटात जीव नाही. ए संपत्या काहून जास्त बोलून राहिला का? एक उलट्या हाताची देईन ना थोबडं फोडून टाकेन. अरे मायावाल्या थोबडत देण्याऐवजी तेव्हा तिचे थोबडत दिली असती ना तर तुले इथे नाक घासत यायची पाळी आली नसती. अरे काय कुत्रावाने भुकून राहिला तुम्ही? हा काय म्हणते ती सुसर? भट्ट्या बंद करा आणि काय दवाखाना काढा. ए सरपंच, पुढच्या वेळेला तुझे जरा कठीण दिसतंय मला. आपल्या गावामध्ये तुझ्या टक्करचा उमेदवार उभा राहून राहिलाय. आता बाप्पा पाटील काहीतरी मार्ग काढायचा सोडून तुम्ही तर मलाच धास्ती दाखवून राहिले. सरपंच तू बांगड्या भर बांगड्या, नाही तर मला सांग
त्या मस्त्या उद्यासारखा घुसतो का नाही पाय तिच्या घरात. रे ए सरपंच, येळ येऊ दे, मी पाहतो त्या उमेदवाराच. तिच्या हातात कोण हात द्यायला येते ती. आज तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात बहिणीची कमी पुरी झाली. देव सुखी ठेवून तुले. अरे हे काय ठेव ठेव ठेव. ए आई पाहू दे ना मले. काय मामा याच्यात? पाच उघडून सांग लवकर ताई काय. वाव, मोबाईल फोन. मोबाईल बघू बघू. घे हो आई. ह्याची काय गरज होती दादा? गावळ्याचं कळते ना मले. येते माझ्या कानावर फोन करायचा आणि खुशाली कळवायची मले. मामा मी करत जाईन तुम्हाला फोन हा. आणि मामीशी पण बोलत जाईन. बहिणीला आणायचं होतं ना बरोबर. ती गेली तिच्या भावाकडं राखी बांधायला. हा ना, ती तिच्या भावाकडं आणि मी माझ्या बहिणीकडं. काय भाऊजी, मग दारू बुरू सोडली की नाही तुम्ही आता? पिढ्यावरचं कमी करा ना आता. काय मामा काही सांगता तुम्ही. चांगली काम आम्हाला नाही जमत. हा? काय वैशे. ए गप रे, उगा सणासुदीची कटकट नको करू. बस करा तुम्ही पोरांनो. जेवण तयार आहे, चला सगळं जेवण घेऊ. आणि आलू भजी बी मलाच खायले मामामुळं. महादेवा जातो गा अगाया शंकर राजा नंदीले टोंगरा टोंगरा पाणी अन महादेवाच्या कृपेना नंदी लागली पोयनी. गडावरी गड अगया महादेवा गड चवऱ्याचा भारी अन उतरत्या पायरीले आली डोऱ्याले अंधारी. हर बोला. अहो वैशाली. अगं सपना. अहो वैशाली किती दिवसांनी दिसली. अगं मी रोज याच रस्त्याने कॉलेजला जाते. तू कुठे होतीस इतक्या दिवस? अहो बाबांनी मामाकडे पाठवलं होतं. म्हणतात लग्न करून मोकळं करून टाकायचं हाय. मग तू काय ठरवलंस? ठरवलं होतं वो, तू यासारखं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पण माझ्या घरच्यांचे भुरसटलेले विचार, चूल आणि मूल ही समजूत. शिक्षणाचं महत्व त्यांना कधी समजलंच नाही. पण तू किती छान दिसतस वो. कसं असतं वो कॉलेज? अगं चल चल, तुला आज मी माझं कॉलेज दाखवते. चल. ए कुठे चल म्हणतेस तिले. तू यासारखे धंदे करत चल म्हणतेस. अरे वा, मोबाईल आहे वाटतं. नवीन कोरा दिसते. म्हणजे धंदा तुझा जोरात चांगला चालला वाटतं. अरे यशवंत्या, लाज नाही वाटत तुले? अरे मुलींची कसं बोलावं, मैत्री नाही माई. ए खबरदार जर जशी मैत्री बित्री केली तर तुले लग्नासाठी मागणी घालणार आहो. समजलं का? समजलं. तू यासारख्या अडाणी मवाल्यासोबत लग्न स्वप्न पाहू नको. त्यापेक्षा कुवारी राहीन मी. हिनच शिकवलं दिसतं तुले. नाही तर तुझी काय एवढी हिंमत. ए जर परत तिच्याशी बोलताना दिसलीस ना तर जीभ हाडसून टाकीन तू यावली. नाही तुझं थोबाट रंगवलं का? जाऊ दे वैशाली. कुठं कुवत या लोकांची तुले समजून घेवाची. ए तू चुप सपने. तुले तर पाहतो मी कोण कोणाला थोबड रंगवतं ते. सर्व गावातल्या पोरींना कॉलेजच्या नावानं बिघडवत चाललीस तू. चला रे. 61, 62, 63, 64. ए ओ बाजूले मरायचं का तुले? नाही होणार. हे माझाला तुम्हाला पाटील की दाखवायला लागले आम्हाला. हा मायले पाटील तुम्हाला मग दाखवते. मास्तर तुम्हा लोकांना आला माझे याला काय आम्ही तुमच्या घरची भाकरी खावायला आले नाही. धोतीस पण पाहावं लागेल. तू काय बट्ट्या तोडाय निघाली? हा सरपंचाला दम द्यायला लागली तू. लोकांच्या मानेवरून इळा फिरवेपर्यंत मजल गेली तू. ही दौलताला काय बोलली तू? हा या वावरातून गेल्यावर पाय तोडून म्हणून. मग का म्हणून आमच्या वावरातून यायचा? हा काय सरकारी रस्ता आहे? तसं समज
इथचं सरकार आम्हीच आहे. अबो कपरा का भांडतोस पाटील माणसाशी? आपल्या हक्कासाठी भांडते. ए तुम्ही या गावामध्ये राहता, ह्योच तुमचा हक्क आहे. जास्त वकवक करायची नाही, कळलं? इथचं सरकार आम्हीच आहे आणि सरकारच्या नकाशात ह्यो रस्ता आमचाच आहे. कुठं हाय तो नकासा? अहो नकाशेच पाहायचे असेल ना तर जा महसूल ऑफिसात आणि कर तक्रार पाटलाच्या विरोधात. अरे काय पाय हाय का काय? बाई माणूस असून पाटलाच्या तोंडाला तोंड देतस? ए बाबूलाल समजवतोय बायकोले. मायाशी गाठ आहे म्हणाव. माफ करा पाटील, पाया पडतो मी तुमच्या. सारा वावरातून गळा फिरवा पाहिजे तर वावर तुमचंच आहे बाबा. आता तू सांगतो म्हणून जातो, पण समजावतो या बायकोले, कळ रे? समजून ठेव रे बाबूलाल तू या बायकोले. कोणत्या मातीचे बंधा तो तुम्ही? हा मनगडात ताकद नाही तुमच्या? आज वावरातून गाडी नेते, उद्या घरातून नेतील. कसं वाचो? शी, लाज वाटते मला. डिअर स्टुडंट्स, कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. फर्स्ट सेमिस्टरमध्ये सर्वच पास झाल्याबद्दल अभिनंदन, पण खास करून विशेष अभिनंदन वैशालीचं. 96.5% मार्क्स मिळाल्याबद्दल फर्स्ट इन क्लास. व्हेरी गुड वैशाली, कीप इट अप. चल पुन्हा एकदा काँग्रेस. थँक्स अ लॉट. तुला पण काँग्रेट्स. का मी काय केलं? अरे तुला पण 90% मिळालेत हा ना? पण माझ्यासाठी कोणी टाळ्या वाजवल्या? चल मी टाळ्या वाजवते. ओके ओके मस्करी करत होतो का? बाबा बोलत होते ग्रॅज्युएशनसाठी नागपूरला जा. वाव, अरे मी पण तोच विचार करते. मग ते तर बरंच आहे, मग आपण एकत्र ॲडमिशन घेऊया. एकत्र म्हणजे? तुम्हा मुलींना ना आमच्या मुलांच्या फिलिंग्स नाही कळणार कधी. अच्छा, म्हणजे मुलांना पण फिलिंग्स असतात. डाऊट असेल तर विचार सरांना. चल चल निघूया. हो. आज खूप मजा आली कॉलेजमध्ये. हो, आज खूप धमाल आली कॉलेजमध्ये. किती चांगलं आहे तुझं गाव. हो हो. आज तुझं घर बघायला मिळेल. कोण रे? कोण बे तू? गणेश देशमुख. देशमुख? हिच्यासोबत काय करायला इथे? तुला काय करायचंय? हा आम्हाला काय करायचंय म्हणजे? गावातली पोरं काय कमी पडायला लागली तुले याच्यावर मजा मारायला? ए तोंड सांभाळून बोल. हे तू आल्या, तुझी हिंमत कशी झाली या यशवंताशी मुजऱ्या करायची? मारा बे आले. मार मला. मार 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 ना मार. पुन्हा जर माझ्या वाटेला गेलीस ना सोबत काळ्या कलेश्वर राहणार नाही. समजलं? गावात तोंड दाखवायची लागी ठेवणार नाही तुले. चला बे. गणेश, माझ्यामुळे तुला मार खावा लागला. तू जा, तू घरी जा. नाही तुला घरापर्यंत सोडून देतो. नको नको, परत त्याने तुला पाहिलं तर पुन्हा. अगं पण तू घरी एकटी कशी जाशील? जाईन मी रोजच्या सारखी. तू टेन्शन घेऊ नकोस. मी मामाला फोन करून बोलावून घेते, पण तू जा घरी. जा लवकर तू घरी. अव काय गरज होती पाटलाशी झगडा करायची? मग करून टाका ना पूर्णच्या पूर्ण वावर या गावाच्या नावानं, आणि मग भिका मागत बसा त्याच्या दरवाजावर. तसं नाही म्हणायचं मले. ऐक, 3-4 घरं आपल्या लोकांची या गावात. एक तरी पाठीमागं उभं राहते का आपल्या?
काही गरज नाही कोणाची ताकदीची. कुत्रा मांजरासारखं जगून करायचं तरी काय? आणि का म्हणून आपण अन्याय सहन करायचा वर्षानुवर्ष? मला कोणाची दया नको. आई बरोबर म्हणतस तू. आई वैशाली आई माझी सायकल. मी सांगतो ना, मी सांगतो कोण तोडली ती. मामा बंडू पाटलान त्याच्या माणसानं सकाळी वावरात धिंगाणा केलता. आईवर धावून आला तो पाटल्यान तो संपाद्या. 25तून 9 गेले, किती राहिले रे सरपंच? भयताडच आहे बे तू. बहीण बाई एवढं नाही समजत तुला. त्याचं काय ना सरपंच, तुझ्यासारखी 2 पानं शिकलेलं नाही ना आम्ही लोकांची शिव्या खायले. तू कणपटात खाणार आहे एक दिवस माया आजची. सोम्या तुझ्या काय माये 50 रुपयात आहे? मी काय गाव सोडून चाललो का बे? देतो ना. वाह काय झक्कास पान आलं. राणी घुसली मनात. झक्कास. ओ भाऊ. सरपंच साहेब ना? कोण बी तू? हो मी दादासाहेब गणवीर, सावरमेडाचा पोलीस पाटील आहो. बर इकडे का काम काढलं बा? अहो पहा ना, ते बंडू पाटील आणि त्याची माणसं माझ्या बहिणीच्या अंगावर हात टाकला ना, आणि या पोरीची सायकल बी तोडली त्याच्या पुट्ट्यानं. अहो उभ्या पिकाले पाडून वावरातून रस्ता काढून राहिले. आता पा हा साधला हाय का रस्त्याचा उल्लेख ह्याच्यावर? पण हे पाटलाची भानगड त्याच्या घरी ना बाप्पा. जा ना तिकडे पाटलाच्या घरी. मावाला काय संबंध आहे? अहो असं कसं? बाईच्या अंगावर हात टाकला त्यानं, पोरीची सायकलही तोडली. आता या गोष्टीचा न्याय निवाडा तुमच्याकडे व्हायला नको का? सरपंच आहे ना तुम्ही. भाऊ आता तू शिकवशील का मला का करायचं ना का नाही? गावात पंचायती करत तुम्ही इंडान, अन्याय निवाडा आम्ही करायचा. अरे वा अरे वा. ओ सरपंच, न्याय करायला बसले ना तुम्ही? मग असं काहून बोलता? हा कागद काय खोटं बोलतो? बाप्पा बाप्पा पुन्हा भीती वाटली ना मला. बहीण मायाच घरी येता आणि मलाच धमकवता का? चल बे निघ. चल चला निघा इथून, नाही तर एकेकाची हड्डी तोडून देईन इथं. चला चल चल. ठीक आहे सरपंच, तुम्ही हातानं लढा, आम्ही कायद्याने लढतो. मग लढजो बाप्पा, कायद्यानं लढजो. मग तुला काय द्यायचं ते मी पाहतो. चला कायद्यानं लढते. अरे तुमचं ऐकलं, माझं पण ऐकून घ्या. अरे विरोधी पक्षाचं असलो म्हणून काय झालं? कोणाचा उलटा पलटा करायचा मला माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं आडनावच कडू नाही, मी हाय पण कडू. बरं आमचा माणूस तिथे पोचणार तुमच्याकडे, त्याला खाली हात पाठवू नका. म्हणजे झालं. ठेवतो फोन. ठेवतो. चला येतो मी. चला. ओ आमदार साहेब कुठं निघाले? अरे बाप्पा, अख्खा खैरलांची गाव इथं. या 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 काय बरं ना? तसंच राहू दे म्हणजे झालं. या या मंडळी या. बसा 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 बसा. बाप्पा काय रे सरपंच, अख्खा गाव घेऊन आला? बरं आहे ना पाटील? आता का करावं, वेळच तशी आली ना साहेब. तो सावर मेंढ्याचा पोलीस पाटील सरसर सरसर करत आला माझ्या दारात आणि जबर जबर करून राहिला होता खूपच. आणि कायदे कानून दाखवत होता जी. पोलीस पाटील सावर मेंढ्याचा कायदे कानून माझ्या डोक्यात काही येत नाहीये. अहो साहेब, गावाबाहेर त्या बाबूलाल परसमांगेचा 4 एकराचा तुकडा आहे. आजवर त्या 4-5 डोक्यांची हिंमत नव्हती तोंडवर करून जायची. आणि आता तारा तारा चालत आली त्याची बायको, तेही पाटलांच्या अंगावर, त्या संट्याच्या बळावर. साहेब भट्टीवर पोट चालतं मायावाला. त्या भटक भावनेनं गावातल्या बायका गोळा करून भट्टी तोडून टाकली मायावाली. पोलिसात दरखास्त केली. साहेब माया राहिले युवा लावला युवा. आता मला सांगा कशी पोचू दारू जंगलातल्या वाघाला? गावात शिरले म्हणजे गळाने चिरतील मायावाला. काय नाव म्हणाला सुजाता? ते नाही, त्या संत्याचा. ते दादासाहेब गणवीर. का सांगावं साहेब, नुसता गाव सोडून तिच्याच घरी पडला राहते. आमच्या लेकी सुनाले तर गावात फिरायची बी लाज वाटून राहिली. असे धंदे आहेत त्याचे. बरं साहेब, आता या पुढच्या हप्त्यात तर देवीचं आगमन होणार आहे गावामध्ये. तेव्हा जत्रा होईल, एवढी मोठी मिरवणूक निघन.
तेव्हा ती मिरवणूक त्याच्या वावरातूनच जाते. हा तो रस्ता मोठा केला का नाही तर देवळापर्यंत जायचा रस्ता एकदम सोपा होऊन जाते साहेब. काय रे बाबा, दुसरा रस्ता आहे ना. होता म्हणा, हा नाल्याच्या बाजूले गेल्या पावसाळ्यामध्ये खचून गेला ना बाप्पा. आता या दौलताच्या वावरातून जायचं म्हणजे इतक्या दुरून 2 मैलाचा रस्ता, म्हणजे सगळ्या गावाला उभा त्रास. आमच्याच गावात आम्हालाच रस्त्यासाठी वरवर करावी लागते. हा वयवट तशीच आहे ना, मग वयवट तशीच आहे तर आताच बंद कसा झाला रस्ता? देते ना. त्या पाटलाच्या भीती बेनं का आमच्या मनगटात जीव नाही म्हणून. संपत्त्या थोबाड सांभाळतोय मला. तुला काय वाटतं तुझ्यासारखं लुळा पांगळ मनकडे आमचा? मग कोणाची वाट पाहता? इतक्या नाजूक गोष्टीसाठी इथपर्यंत पायपीट करायची गरज होती का? करा बंदोबस्त करा एकदाचा. आपल्याला काय हे कठीण आहे का? तोडून टाका त्याला. मले तर दारू एवढी पी इज्जत नाही या घरात. बोला ले गेलो आ तोंड बांध. तुम्ही देतात ना इज्जत दारूले, मग आम्ही का म्हणून द्यायची? अव तसं नाही म्हणायचं मले. गाडीभर रस्ता वावरातून दिल्यानं भीक मागायची पाडी नाही येणार आपल्यावर. पोरगी लग्नाची झाली, एकटी दुकटी जाते कॉलेजात. काही कमी जास्त झालं तर पाया पडून पडून जगणे आले आयुष्य नाही म्हणत. आज पाया पडलो तर उद्या जगणं कठीण होईल का म्हणून लाचारी सहन करायची? अहो आपल्याला शिकून आहे ना ताटपणाने जगाची. संघर्ष करायला लागते. भाऊजी तुम्ही काहून घाबरता? पहा बरं, कायद्या पुढं कोणी मोठा नाही. अहो तुमच्या केसाला बी धक्का लागू देत नाही ना मी. काही चिंता करायची नाही. यायच्या पुढं झुकायचं नाही आपल्याला. आणि याय लोकाले वावरात पाय नाही ठेवू द्यायचा. कायदा कानून शहरात चालते भाऊ. इथं तर ज्याचा त्याचा कायदा चालते. ज्याच्या मनगटात ताकद त्याचा कायदा. बापू म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हा मग का आमच्या मनगडात का पाणी आहे का? आता येळ आली ती आपली ताकद दाखवायची. आम्हालाही आमच्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. त्यासाठी का नाही रवी, आपल्याला पहिले शेताले कुंपण घाला लागते. चला शेताले कुंपण झाले युद्ध सुरू आता माझे आणि या जगाचे. झाले युद्ध सुरू आता माझे आणि या जगाचे. पल्ला आहे लांब फार आणि दिसा अंधाराचे. झाले युद्ध सुरू आता माझे आणि या जगाचे. पल्ला आहे लांब फार आणि दिसा अंधाराचे. ठाऊक आहे जागोजागी इथे सापळे लागले. दबा धरून बसली रूढी वादाची श्वापदे. पण भीमाचे ते बळ, पण भीमाचे ते बळ आहे साथ करायाचे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. अहो सगळ्या कार्यकर्त्यांना पाठवून द्या तिकडे. अध्यक्ष साहेब आज येणार आहेत. हो साहेब, ठीक आहे. कामाला लागा तुम्ही. जरा फोनवर बोलतो. बोला पाटील. त्या पोलीस पाटलानं कर केला साहेब. त्या बाबूलाचं डोकं भडकवून त्याच्या बायकोला हाताशी धरून वावरामध्ये काट्याचं कुंपण टाकून रस्ता बंद करून टाकला. आता देवीची मिरवणूक काढायची कुठून तुम्हीच सांगा. माझं तर डोकंच काम करणार झालंय. अरे पाटील, काळजी करायची काय गरज नाही. ये तुम्ही गावाला, सांगतो काय करायचं ते. ठेवू का? उगीचच माझ्यामुळे तुला मार खावा लागला. आय एम रिअली सॉरी. हा तू कशाला सॉरी बोलतेस? यात तुझा काय दोष? हा नाही रे, पण अगं माझं सोड.
तुझी सायकल तुटली ना, याचंच मला जास्त दुःख वाटतंय. बिचारी आई. अरे पैसे जमून जमून घेतले होते रे तिने मला ही सायकल, आणि ती सायकल आज. अगं तू रडते कशाला? हा, तू माझी सायकल घे, मी घेईल दुसरी. नाही नाही नको. का चालणार नाही तुला माझी सायकल? नाही रे गणेश, हे बघ, प्रश्न फक्त सायकलीचा नाहीये, तर सायकल का तोडली याचा आहे. मी गावाकुसाबाहेर राहते म्हणून, की मी खरंच वाईट आहे म्हणून, याचं उत्तर मला अजून सापडलंच नाही. याचं उत्तर मला माहिती आहे वैशाली. या जातीपातीच्या अनिष्ट बंधनातून मुक्त होऊन जोपर्यंत लोक माणसाला माणसाचा दर्जा देत नाही ना, तोपर्यंत अशा कित्येक वैशालीच्या सायकली तुटतच राहतील. म्हणूनच मला खूप खूप शिकावं लागेल, आणि मोठं बनून माझ्या गावाच्या लोकांची मानसिकता मला बदलावीच लागेल. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू वैशाली. मला विश्वास आहे तू हे करशीलच, पक्का विश्वास आहे तू हे करशीलच. चल निघूया. हो. हे कोणतं ऑफिस हो दादा? बोल रहा हूँ. चला चला. साहेब येऊ का? या. साहेब, हे पत्र द्यायचं होतं. पत्र कशाला? भट्टी चालू करायचे तुम्हाला? नाही साहेब, भट्टी बंद करायची आहे. मागच्या 6 महिन्यात आमच्या गावाची 5 माणसं त्या दारूपायी मेलीत. आता मला सांगा, दारूच्या भट्ट्या जर बंद झाल्या तर कुठून पेतात मग दारू लोक? मला सांगा, तुम्ही लीडर बिडर आहात की काय? अहो नाही ना, पोलीस पाटील आहो मी, सावरमेड्या गावचा पोलीस पाटील. मग तुमच्याकडे असतं ना भट्ट्या? नाही, मी स्वतःच बंद केला ना. माया गावात एक बी दारूची भट्टी नाही सापडत तुम्हाला. तुमचं गाव कुठलं बाई? खैरलांजी. खैरलांजी तिथं तर दारूबंदी आहे. काय रे, कोण चालवतं भट्ट्या? साहेब भुजंगे. बाई असं करा, तुम्ही या, बघतो मी काय करायचं. साहेब एवढं करा, गावावर लई उपकार होतील तुमचे. या तुम्ही या, बघतो मी काय करते. या. ठीक आहे. चला दादा. चल. पैसे सरकवल्याशिवाय काय होतच नाही बहीण माय. हेच साहेब आहेत. काय सांगू राहिले? नमस्कार साहेब. नमस्कार. बोला. मी सुजाता बाबूलाल परसमांगे, गाव खैरलांजी, आणि हे माये भाऊ दादासाहेब. मग साहेब, आमच्या वावरातून जबरदस्तीने रस्ता काढून गावाचे पाटील आणि यायचे माणसं उभं पीक तुडवून गाड्या नेतात. तो नेऊ द्या. हा, गावात चालतच असं. असं कसं बोलून राहिले साहेब तुम्ही? तुम्ही तर अधिकारी आहात ना. हा, उभ्या पिकाची नासाडी होऊन राहिली साहेब यायच्या. काय खायचं मग या लोकांना? असाच बरं बाबा. अहो कायद्याने सर्वे करून गोटा लावून द्या ना. झगडा नाही होत म्हणजे. बाबा, आमच्याकडे आधीच खूप गावच्या लोकांच्या तक्रारी आहेत. काय काय निपटवणार? गावातले गावात सरपंच आले सांगून निपटून टाकायचे ना. उगाच आमच्या डोक्याला त्रास. आमच्या नुसते येण्याने तुम्हाला त्रास होतो साहेब, आणि आम्हाला जो रोज त्रास होतो तो. मग सरकारने तुम्हाला इथं ठेवलं कशाले? जास्त बोलता तुम्ही. बोलायला तुम्हीच लावलं ना साहेब. शेतमोजणी करायला माणसं धाड म्हणजे झालं. बोलायची काही गरज नाही. ठीक आहे, या. ठेवतो 7-12 इथे. बघू पुढच्या हप्त्यात. कामं कमी झाल्यावर या. तुमच्याकडचं खास इंग्लिश मागवले. हा, बोलायचं नाही याच्यावर, भट्टीवरची नाही. एका दिवसासाठी ठीक आहे पाटील इंग्लिश. रोज तर आमच्याच भट्टीची चालते ना. इथून पुढे ती बी मिळणार नाही तुम्हाला. का रे? हो काय 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 दारूबंदी ऑफिसातून फोन आला होता दुपारी. तक्रार केली त्या बाईनं तिच्या सोन्यानं मायविरुद्ध. बहीण माय, या 2 मर्डर केलेल्या भुजंगेची विरुद्ध तक्रार केली. भुजंगे, तू जरा दामानं घे.
उगाच तिच्या नावानं खडे नको फोडू. खरं रे फोडत पाटील, त्याचा गळाच फोडणार आहे मी आता. सालेनं माया गळ्याला लावला. अबे पण तू आता कुठे चालला तावा तावा ना? सालेनं माया गळ्याला लावला. 2 पुरे गलास पोटात गेले ना तर कुत्रे बी वाघासारख्या डरकाळ्या फोडते बे. हा तवा पुढे गेलता बे, तिने तुझ्यावर या काढला तवा तू यातला भुजांग्या. तिले मालूम आहे इकडच्या मनगटात दम नाही. दारू आहे दारू, ती बी हातभट्टीची. अबे चुप बस ना बे लुल्या. चबर 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 करून राहिला मगापासून. हा बंद कर तुझी चबरी, एक कणपटात दिन नाही तर आता. काय तोंडाचा बाजार लावलाय सर्वांनी साहेबांसमोर. साहेब आता तुम्ही आदेश द्या, पुढं काय करायचं ते. मिरवणूक त्याच रस्त्यानं जाईल. अहो पण साहेब कंपाऊंड आहे ना, त्याचं का? काय म्हणजे काय? गावात शांतता नांदवायची आहे की भंग करायची? हा तोडून टाका. अरे कोण रे तिचा सोंड्या? कोण? पोलीस पाटील गणवीर. पोलीस पाटील गणवीर. हा संपवा. गावात एक सभा घेऊन लोकांना समजावा पाटील. तुमचं काम आहे. अशी आहे ती वहिनी. वहिनी पण ना दादा. हो साहेब, बाळासाहेब ही गेली नाही सुजाता, आणि तो बसला होता ना तो सोंड्या. हे म्हणजे कसं झालंय, पिकल्या आंब्यावर बंदराचा धिंगाणा. लक्ष ठेवा पाटील. हा चला चला चला. तुझा ते आखरी केलीस ना तुला तक्रार. कर तू तुझच खरं. तुला काय वाटते येथील धावून तक्रार केल्या केल्या? तुझा ते कितीकदा सांगितलं मी ना तुले, नको नादी लागू त्या लोकांच्या. पोरगी जवान आहे, तू मरशील आणि सगळ्याला मारशील. मी काही चुकीचं केलं नाही. त्या दारू भट्ट्या बंद झाल्या तर निदान 5-10 वर्ष तरी आमच्या डोळ्यासमोर राहिला ना तुम्ही. बापू समजून घ्या आईले, ती काही चुकीचं बोलत नाही बघा. आई या कटकटीपेक्षा आपण एक गावात सोडून जाऊ. बापू इकून टाका हे वावर, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ. टाका इकून हे बाप जाय त्याची जमीन आणि फिरा मग घरोघरी भीक मागत. त्यापेक्षा रस्ता दिलेला बरा ना. पण मा कोण ऐकते? बसा भांडत उद्या साऱ्याच्या जीवाची धुई माती. गावकऱ्यांच्या अतोनात छळामुळे सगळं कसं या दिव्यासारखं हळूहळू अंधारमय होत चाललंय. डोक्यावरचे हे छप्पर कधी कोसळेल याचा नेम राहिला नाही. मी स्वतःला शोधते, कारण तुम्ही कुठेच सापडत नाही. हेलो हाँ सलीम बोल. ए वो काले नाग को फोन दे. हाँ ए तेरा फोन है बे, ये ले लेना. ये ले. बे मी पाटील बोलतो. अरे बापरे पाटील तुम्ही? बोला बोला, इतकं रात्री काय? अरे ये उजाडलं इकडं, आणि तू या भट्टीतले निखारे विजायची वेळ आली. कळलं? आणि तू तर राज्याला कुठं तोंड काळा करून राहिला. पाटील झालं तरी काय सांगा तरी. तू एक काम कर, तू ताबडतोब गावात निघून ये आणि तुझ्या सगळ्या भट्ट्या बंद कर. कारण मला खबर आली आहे की पोलिसांची धाड पडणार आहे. अरे बापरे बरोबर आहे. ना पाटील हे पा काय चाललं? ए बाबूलाल, ए कुंपण काढ. काढ कुंपण. पाटील काढ तू बापू काय करून राहिले तुम्ही? थांबा थांबा. अहो काय करून राहिले? अहो ऐक सुजाते, डोक्ष फोडायचे आहेत का सगळ्याचे? डोक्ष फुटू द्या, नाही तर जीव जाऊ द्या. कुपड्याला हात लावायचं नाही. चरबी आलेली दिसते तुझ्या अंगात. हा? ज्याच्या जीवर तू उरते ना, जा बोलाव जा त्यागड्याला जा. ओ पाटील
बोला. मोठे इज्जतीच्या गोष्टी करून राहिली तू हा? गावभर तुझ्या याराबरोबर मोटर गाडीवर फिरते तेव्हा कुठं जाते तू इज्जत हा? ओ पाटील तोंड सांभाळून बोला. ए मी सूट नाही तोय फुटला आणि तू आमच्या तोंडाला लागून राहिला काय अरे पायता काय धरायला नाही पाय पडतो तुमच्या. माफ करा बाबा, माफ करा. पाय पडतो तुमच्या पाटील. मारू नका मायले करायले. सगळं कुंपण तोडतो पाटील, सगळं कुंपण तोडतो. ओ बापू काऊन पाय पडता तुम्ही या लोकांच्या? माणसात नाही हे लोक. थांबा मामालाच बोलावून घेते. जो जो मामा आहे ना तोच मोठा नाग आहे. ए बाबूलाल एक ध्यानात ठेव, देवीची मिरवणूक याच वाटेनं जाणार नाही तर तुम्हा सर्वांची मी वाट लावेल, लक्षात ठेवा. कळ काय सांग तुझ्या लोकांना. काढे कुंपण ए पायता काय. चला रे दादा भरला सगळा माल गाडीत. कुठं न्यायचा? गाडी काढ, सांगतो तुले. इकडे बघ. हा तू काय रे इथे भुजंग कोण आहे? अरे नवीनच दिसते का मग? हो सर काय दारूच्या भट्ट्या चालवतो म्हणे गावात तो? काय तरीच काय बोलताय साहेब हा? अतिशय सज्जन माणूस आहे तो. गावातल्या प्रत्येकाला मदत करतो तो. असं पहिलं दारूच्या भट्ट्याचं गावाच्या बाहेर खण आहे, तिथे चालते भट्टी. मायनो नका सांगू नाही तर माझ्या जीवाले धोका व्हायचा नाही तर. हा ठीक आहे चाल रे. माया गळ्याले हिवा लावते काय. आता जाऊन गंमत सांगतो पाटलाले. हातपेच जा ना लमच्या बारीक होत चालला. आई आओ पोलीस आले. पोलीस. अरे बाप्पा पोलीस. हा, दाखव रे. येतो येतो. अरे पाहिले अरे बापा हे. अरे काय रे दारूची भट्टी चालवतो काय रे तू? नाही काय बोलतो साहेब? हातावरचं पोट आमचं. दिवसभर आम्ही शेतामध्ये राबतो आणि दारूची भट्टी आम्ही काऊन चालू साहेब? तुम्हाला कोण खोटी खबर दिली? अरे खोटी का खरी ते कळलं जाता. चला रे झडती घ्या. ऐकत रे. काय तक्रार करायला गेलती ना तू हा? त्याची भानगड आहे. तिने काय खोटी तक्रार केली? अरे काऊन त्याच्या वाटी गेले? तुम्ही सांगितलं होतं ना त्याच्या नादी लागू नका. ओ साहेब सांग खोटी खबर दिली कोण तुम्हाला? ओ खरी का खोटी ते कळलंच. चला आम्हाला पक्की खबर आहे ही. साहेब हे पाक्या हा सापडली का? हा चला रे इकडे. अरे बाप्पा हा, काय आहे? दारू दे ना. दिसते तर तशीच बापा पण आमची नाही ते. चला रे गाडी टाका. अहो साहेब आम्हाला फसवलं. हे आमचं नाही, कोणतरी इथे आणून ठेवलं. फसवलंय की काय ते कळलंच तुम्हाला. चला चला रे गाडीत बसा. सारी पेटले आभाळ आग ओकते ही माती चाले तांडव नागळे कशासाठी बंद दाराच्या पल्ल्याड चाले तमाचा तमाशा शिव्या शाप कोंड मारा शिव्या शाप कोंड मारा कशासाठी राम राम पाटील. राम राम. आता तरी मांडले का नाही पाटील या भुजंग गेले? कसा काटा काढला? अरे खरंच मानलं तुला. त्या बाईची चांगली जिरवलीस तू. हो पण पाटील तो आहे ना तिचा सोंड्या, तो आनंद यायला सोडून. हा पण भुजंग यो बरोबर बोलतो. त्याले पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचू न द्यायची जबाबदारी तुई. काका मी हाव ना. अरे तू काय हाव ना बोलतो? अहो मी म्हणतो काऊन हात धुवून लागला त्या बाईच्या मांग? काय वाईट करून राहिली ती बाई? ही तरणी ताटी पोरं पिऊन पिऊन जवानी बर्बाद करून राहिले, कितीतरी मेले. ती करते ते गावाच्या भल्याचा विचार आणि तुम्ही तिचीच बर्बादी पाहून राहिल्या. ए शांती, चार लोक तोंड ले कर नको. कळ आली मोठी वकिली कराले. जा मधी
काय करायचं तुम्ही ठरवा. तो पोलीस स्टेशन पर्यंत नाही जायला पाहिजे, कळलं? अरे हा चल बे. हा. आई या आई, मला भूक लागली आहे. आई आई, बापू कुठे गेले सर्व? आई बापू कुठे गेले सर्व? दिसतच नाहीये. रवींद्र, दीपक कुठे गेली असतील? आई, ओ मामी. हो का हो? माया आईले पाहिले का कुठे गेली ती? हो, तू आईले बापूले 2 भावाले घेऊन गेले ना ते. काय? पोलीस आले होते ना. पोलीस? हा. कधी? सकाळी ना हो. मामा, मी वैशाली बोलते. अहो, आईला आणि बापूला दीपक रवींद्रला पोलीस घेऊन गेलेत. हो मामा, मला खूप भीती वाटते. तुम्ही लवकर या. काय करू काय समजत नाही. का रे, कुठून आणला अण्णा? साहेब खैरलांजीतून दारूची भट्टी चालवतो साहेब घरात. माल पण पकडला. अच्छा, हाच का तो भुजंग्या? नाही नाही साहेब, मी बाबूला परस मागे. परस मागे? काय कोणाला आणणार आहे उचलून? नाव गाव विचारता येत नाही का तुम्हा लोकांना? उठले की सुटले कुणाला आणता उचलून? कोणी भरती केलं तुम्हाला? साहेब, माल जप्त केलाय त्यांच्या घरातून. हो पण साहेब, तो माल आमचा नाही. मीच त्या भुजंग्याच्या विरोधात जाऊन दारूबंदी कार्यालयामध्ये तक्रार केली. मीच तर त्याची भट्टी तोडली. साहेब, त्याचा राग म्हणूनच त्यानं आमच्यावर कपट केलं असेल. आम्ही तर गरीब कास्तकार हो. हा ठीक आहे, ठीक आहे, जाऊ दे रे अण्णा. पण गरज बसल्यास तुम्हाला परत पोलीस स्टेशनला यावं लागेल. सोडतो मी त्याला. मामा, अरे मामा, उठ उठ मामा. सावकाश सावकाश. उठ. चल चल, आपण घरी जाऊ. चल मामा, तू बस इथे आरामात. मी पाणी आणते तुला प्यायला. ये, बस. मी आले हा मामा. हे घे पाणी पी. अहो, चला चला, आली ती माणसं. चला 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 चला. एक त्याची कटकट. अरे ते चांगलं धर रे. आले ते लोक ए. भानगडच पिडून जाईल. अहो, तिकडे कुठे चाललंय? इकडे. हो हो, हा. पाय दुखतात. ओके 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 ओके. 73.60 मीटर. साहेब, नाही ना रस्ता आमच्या वरातून? थांबा हो. अहो, नका मध्ये मध्ये बोलू. चुप बसाव तुम्ही. काऊन इथं कावळ्यासारखे टोचा मारता मध्ये मध्ये? हा? म्हणजे मी कावळा दिसतो का तुले? काव काव. हो, पा तिकडं. हा, तर तुमची शेतमोजणी कंप्लीट झाली सर्वी. हा जो बांध दिसतोय ना, तिथून 1 फूट जागा सोडताय. पण मधोमधून रस्ता दाखवता येणार नाही. बरोबर आहे? आणि हो, 2-3 दिवसामध्ये तुम्ही या तालुक्याच्या ऑफिसला आणि दाखला घेऊन जा. ठीक आहे? ओ सरकारी पाहुणा, इकडे इकडे या. ए, लवकर चल रे. नमस्कार. वा, तुमची खूप हळूहळू चाल आहे सरकारी कामासारखी. का करून राहिले? शेत विकत घेऊन राहिले का? नाही हो, त्या बाईचा अर्ज आला होता सर्वे करून द्या म्हणून. सर्वे काऊन रे? शेतातून रस्ता आहे की नाही म्हणून.
असं आहे वय. मग का म्हणते तुमची वाली मशीन? रस्ता तर कुठूनच दाखवत नाही. तसं त्यांना आम्ही जमिनीचा दाखला देतोय 2 दिवसामध्ये. रस्ता नाही आहे म्हणजे कमाल करता भाऊ तुम्ही. हा काय रस्ता? हा रस्ता आहे, तो रस्ता आहे. या तुमच्या कागदामध्ये रस्ताच दिसला पाहिजे ना. हा रस्ता दिसला पाहिजे ना. काय भाऊ कमाल करता तुम्ही. हा अहो तुमच्या एका कागदानं तर रस्ता बनते कुठेही. म्हणजे आम्ही समजलो नाही साहेब. समजल समजल. कसा आहे भाऊ, हा आमच्या इज्जतीचा आणि गावच्या इब्रतीचा प्रश्न आहे. समजलं का नाही? गावात शांती राहिली पाहिजे अशी कामं केली पाहिजे का नाही? हा चूक का बरोबर? बरोबरच आहे. मग या संध्याकाळी वाड्यावर या चहा पाण्याला. हा चला. हा चला शिरसाट. शिरसाट भाऊ या मग. कामं पडली आहेत खूप. चला लवकर. चल रे दौलत या. जमलं काम. हा. बोला उग्रवासिनी माता की गावकऱ्यांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पूर्ण गावाचा आहे. हा प्रश्न या सरपंचाचा नाही, नाही या भुजंग्याचा आणि नाही पाटील साहेबांचा. आम्ही जे लढाई करून राहिलो ते गावाच्या भल्यासाठी करून राहिलो, गावकऱ्यांसाठी करून राहिलो. हो का नाही? हा आता मी म्हणतो दुसऱ्या गावच्या माणसाले आमच्या गावात घुसून आम्हाला दमदाटी करण्याचा अधिकार कोण दिला बा? हा त्या परसमांगेच्या बायकोले हाताशी धरून हा माणूस गावच्या मिरवणुकीचा रस्ता बंद करायला चाललाय. याले हा रस्ता बंद करायचा अधिकार कोण दिला? मला सांगा. हा रस्ता जर बंद झाला तर आम्ही मिरवणूक न्यायची कोठून? गावाच्या उरावून, कामच्या उरावून. तुम्हाला सांगतो गावकऱ्यांनो, अहो एवढी बेइज्जती सहन करून पण आम्ही तिघही 4 वेळा गेलो त्याच्याकडे, हातापाया पडलो, विनंती केली त्याची का बा गावकऱ्याची गैरसोय करू नका, मिरवणुकीचा रस्ता बंद करू नका आणि ही देवीची मिरवणूक शांततेत पार पडू द्या. पण काही फायदा झाला नाही. मग आता गावकऱ्यांनो, खऱ्या अर्थानं वेळ आली आहे लढा देण्याची, इलाज करण्याची. तेव्हा माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे का या सत्कार्यामध्ये आमच्या बरोबर सहभागी व्हा. तर या कार्यात आम्हाला तुमची साथ आहे ना? हात वर करून सांगा, आहे ना? हे उग्रवासिनी माते, आमच्या गावाचं रक्षण कर वो माये. बोला उग्रवासिनी माता की जय. कालचं कानावर आलं माझ्या. तुमच्या गावचा सरपंच गावकऱ्यांना तुमच्या विरोधात चिथावणी देत होता. मला पण काय सुचत नाहीये रे की नेमकं काय करावं म्हणून. वैशू, टेन्शन घेऊ नको. माझे मामा पोलीस सुपरिटेंडंट आहेत. मी घालील त्यांच्या कानावर. ते येऊन करतीलच काहीतरी. आता आशेवर जगण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही राहिलाय रे. हे बघ वैशू, परिस्थिती ना परिवर्तनशील असते. होईल त्यांचंही मत परिवर्तन. त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहते. गणेश, हा निघते मी. ए ऐक ना वैशू, मला ना काहीतरी बोलायचं होतं बऱ्याच दिवसापासून. बोल ना. आज हिंमतच होत नाही ग बोलायची. नंतर कधी बोलेल. उद्या नक्की बोलेल. ठीक आहे, चल मग निघते मी. हो, सांभाळून जा. सांभाळून जा. चल बाय. आता आपल्याला भ्यायची गरज नाही. सारा गाव आपल्या पाठीशी आहे. पाटीलच्या मायला त्या पोलीस पाटलाचा मुर्दा ह्याच विहिरीत टाकणार आहे. काही झालं तरी त्याला चित्ता सोडायचा नाही म्हणजे नाही. तो जिवंत असेपर्यंत आपल्या गावात शांती नाही.
आणि आता त्याचा मुर्दा पाडायची खरी वेळ आलेली आहे. कापतोच त्याला. थांब, आपल्याला मर्दांगी दाखवते ना. थांब, असंच टाकतो त्याला इरीत आता. राम राम. उपस्थित मान्यवर आणि आमच्या गावचे सगळे बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गावासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाग्याचा दिवस आहे. आपल्या गावामध्ये जन्माला आलेली तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेली ही कुमारी वैशाली बाबूलाल परसमांगे आज आपल्या गावामध्ये कलेक्टर बनून आलेली आहे. इथं या ठिकाणी हे सांगताना आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे. आम्ही मान्य करतो, आम्ही कबूल करतो का आमच्याकडून या कुटुंबाला खरंच खूप त्रास झाला, या कुटुंबाचा खूप छळ झाला. तरी सुद्धा या कुटुंबाने आपल्या मुलांना शिक्षण दिलं आणि त्यांना मोठं केलं आणि या ठिकाणी आमचे डोळे उघडले आहे. आज इथे या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं मी या कुटुंबाची माफी मागतो. माफ करा सुजाताताई. आणि आपल्या गावचे मान्यवर माननीय बंडू पाटलाईला विनंती करतो का त्यांनी माननीय कलेक्टर बाईचा सत्कार करावा. वैशी, काव ना भूतापित्याचं स्वप्न पडलं की काय तुले? हा नाही आई, सांगते सकाळी. झोप आता. तूही झोप. झोप. ये. कुठे चाललात? बाजार आले. नको ना जाऊ आज. मामा पण घरी येणार आहेत. सामान आणायचं आहे ना, तुला आलूबोंडा आणतो. येतो. बापू, मग आता जाता येतं माया पुस्तक आठवणीने घेऊन ये. आणतो. येतो वैशू. हा हा.
भगवंता सर्वाले सुखी ठेवा. भगवंता सर्वाले सुखी ठेवा. बाई साडी नेसली चांगली दिसतेस हं. हे आई तू काल विचारत होतीस ना स्वप्न पडलं ते स्वप्न भूताबिताचं नव्हतं. आई मी कलेक्टर होणार आहे. कशी दिसेल ग मी कलेक्टर झाल्यावर? खूप चांगली. ताई तू होशील मोठी कलेक्टर. हा हा खरंच होशील. दादा पाणी घे. तू काहून चिंता करत आहे? जोपर्यंत तू या भाऊ जिंदा आहे का नाही तू या वावरातून मिरवणूक नाही जाऊ देत मी. दादा चहा आणते. दादा दादा ओ दादा काऊन चालला दादा? थांब थांब रे. आई रवींद्र या इथं. काय झालं? पाटील चला पाटील तुम्ही वाहन पुढं तुमचाच बाण पहिला. काढा एकेकाले काढा. सोड मला. पाटील या सटवीने पळाला का सोंडे आले? काय होय लय माळ झाला तुम्हाला. तुझ्या माळ उतरवल्याशिवाय मी राहणार नाही. तू त्याला वाचवायला गेली त्याला तो जित्ता सोडत नाहीच पण तुला पण जित्ता सोडणार नाही कारण तुला मारल्याशिवाय या गावाचं भलं होणार नाही. अबे पाहता काय घ्या एकेकाले. भुजंग्या मुर्दा पाड तुया. सोड माझ्या लेकराले. नंतर एकेकाचा मुर्दा पाडेल. सोड. कोणी तुम्ही? बापू आई आई देवा मला कोणी दिसत नाही. आई दिसत नाही ना? तुझे काय काम नाही मग इथं. तू एक काम कर तुझा देवाकडे आणि डोळे बघून आरा. सोड माझ्या आईले. सोड यशवंत सोड मला. भुजंग्या सोड माझ्या आईला.
काहून तू या जवळ येत होता का? मेला का बे? मेला मला साला मेले साले मैं लावली होतीस ना तू? सकाळी आले पंडित त्या फिगून हो भाऊ चला रे उचला लय भारी आहे बे. लय भारी. पकड हे हात लावून घे ना याला. घे ले. वर घे. संपत्ती आपली अवजारा घेऊन ये लवकर पंडित नाल्याकडं निघ बे लवकर निघ 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 बे लवकर अभिमान केलं जीवाला जीवाचं सुधाते ओ सुधाते वैशू अरे ओ वैशू सुधाते वैशू दीपू कोण फेक फाक केलं बाबा हे
अरे बापरे काय झालं हे? अरे बापरे दीपू अरे बाबा अरे गोळ्या कोसबा कुठे गेले रे सगळे अरे बाबा भीमाबाई हो अरे दीपू अरे बाबा रे तुझा देवा तुझा ते दीपू वैशू रवी या बाबा तुम्ही मरणाचा पाया मरणाचा पाया मरणाची ईद रचुनिया नीद बांधिला मरणाचा पाया मरणाच्या भिंती मरणाचे दार अरे तू कुठे गेला होता बाबूलाल अरे देवा ए थांब रे बाबा ए थांब रे उघड्या पोरीचे फोटो मध्ये घेऊ Sir, excuse me, sir. What has happened here? I need to know. Oh. Excuse me. I am Hassan Karim. Yes, sir. From CBI. Chief Investigation Officer of this case. Yeah. Where is Babulal Parasmange? That side, sir. Why this incident त्या took वावरात place? गेले Are रस्ता you पाहिजे होता. satisfied with the investigation? त्या रस्त्यावरनं I will वाटचाल help you. झाली. Please tell me. आप हो बाबूलाल परसमांगे डरो मत मैं सीबीआई ऑफिसर हूँ आओ मेरे साथ जो कुछ भी हुआ है मुझे सब कुछ बताओ मैं किसी को भी नहीं छोड़ूंगा गुनाहगारों को मैं कड़ी से कड़ी सजा दिलाऊंगा मुझे बताओ क्या हुआ तुम्हारे साथ खैरलांची हत्याकांड कोर्टाचा निकाल जाहीर 6 प्रमुख आरोपींची फाशी रद्द फाशीऐवजी जन्मठेप फाटलेल्या झोपडीशी वादळाचे येर झाले धुमसणारे जाळणारे पोळणारे हे निखारे फाटलेल्या झोपडीशी वादळाचे येर झाले धुमसणारे जाळणारे पोळणारे हे निखारे सावली फसवीच आहे पावला ना भाजते सावली फसवीच आहे पावला ना भाजते भोंग मोठ लोकशाही अनभुतावळ नाचते भाट झाले मोरके भाट झाले
नभीच्या भीमराया दे पुन्हा पाहूत आशा येईल नभीच्या भीमराया दे पुन्हा पाहूत आशा सांग आता लेकराला भेटण्याची तीच भाषा हे मानवा, मृत्यूचे भय सर्वांनाच असते. जीवन सर्वांना प्रिय असते. म्हणून सर्वांनी हिंसेपासून अलिप्त राहावे. जात, धर्मभेद, वादविवाद करुणेच्या अभावातून निर्माण होत असतात. वैर द्वेष फक्त हानीच करतो. माणसाने क्रोधाला प्रेमाने जिंकावे, असत्याला सत्याने जिंकावे. क्षमा परम तपश्चर्या आहे आणि निर्वाण परम सुख आहे. सारकस सामसूम सारकस सामसूम तरंग नाही तलावात सारकस सामसूम